नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सुपरफास्ट महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया दिवसभरातल्या वेगवान घडामोडींना. पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणारे बहुतांश उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील. सत्ताधारी पक्षातील प्रीतम मुंडे, नितीन गडकरी यांच्यासह नाना पटोले उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर काँग्रेसमधून सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण अर्ज दाखल करणार आहेत. करवीर नगरी कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ काळ फोडण्यात आला. युतीच्या या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसह आघाडीच्या नेत्यांवर घणाघात केला. देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंचाची छाती लागते, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीवर घणाघात केला. आघाडीत 56 पक्ष एकत्र आलेत, पण त्यांची नोंदणी तरी आहे का, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीयेत. माढ्यामधून कॅप्टननंच घाबरून माघार घेतली आहे आणि कॅप्टन 12वा खेळाडू झालाय, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवरही टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि कालच्या सभेमध्ये त्यांनी सगळ्याच विरोधकांवर तोफ टाकली. अलीकडच्या काळात पोपटही बोलू लागलाय. पवारांकडून सुपारी घेऊन भाषण करणाऱ्या पोपटाचे विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये आम्हीच कपडे उतरवले आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. कोल्हापुरातील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर शरसंधान साधलंय. विरोधी पक्षांमध्ये आता शिल्लक कोण आहे हेच कळत नाही, म्हणून देवेंद्रची कृपा करून शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, अशी माणसं आपल्या दारात नकोत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली. कोल्हापुरातील सभेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी करवीर नगरीमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. अंबाबाईच्या मंदिरात असताना एक छोटासा किस्सा घडला. सुरक्षा रक्षक बूट घालून मंदिरात जातोय हे उद्धव आणि आदित्य या दोघांच्या एकाच वेळी लक्षात आलं. उद्धव यांनी सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आणून दिलं. त्यानं बूट काढले आणि मग तो उद्धव ठाकरेंबरोबर मंदिरात गेला. सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाआघाडीची भव्य सभा पार पडली. यावेळी शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. उदयनराजे भोसलेंच्या भाषणानंतर पवारांनी राजेंची कॉलर उडवली आणि उदयनराजेंच्या स्टाईलचं कौतुक केलं. पवारांच्या शाबासकीनं उदयनराजे व्यासपीठावरच लाजले. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांची चौकशी करायला पंतप्रधान मोदींकडे वेळ नाही. मात्र पाकिस्तानवर भारतीय लष्करानं केलेल्या एअर स्ट्राईकचा राजकारणासाठी वापर करून घेण्यात पंतप्रधान मशगूल असल्याची टीका शरद पवारांनी मोदींवर केली. देशात सध्या हिटलरशाही आहे, मोदींचं सरकार आहे. मोदींनी देशातील सगळ्या स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राष्ट्रवादीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. दुपारी 4:30च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा समोर येईल. माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रतीक पाटील यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसनं सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्यानं नाराज पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांच्या हातावर शिवबंधन बांधलंय. कोल्हापुरातील आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक घेतली. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असा सल्ला जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला.
काँग्रेसने उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे। या यादीत चंद्रपूरमधील बांगडे यांचा पत्ता कट करून सुरेश धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर रामटेक मतदारसंघातून किशोर गजभिये, अकोल्यातून हिदायत पटेल आणि हिंगोलीतून सुभाष वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातील 28 तारखेची सभा पुढे ढकलण्यात आली आहे। ही सभा 28 मार्चऐवजी आता 2 एप्रिलला होणार आहे। मोदी वर्ध्यातून प्रचाराचा शुभारंभ करणार होते। सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश असणार आहे। भाजप निंबाळकरांना माढाची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे। असं झाल्यास माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात टफ फाईट होण्याची शक्यता आहे। भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी अहमदनगरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत। सुजय विखे पाटील यांना भाजपनं नगरमधून तिकीट दिल्यानं दिलीप गांधी नाराज होते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे किसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। पटेल हे आज लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील। भंडारा गोंदिया मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उमेदवारीचा पेच सुटलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा गोंदियासाठी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। हिंगोलीमध्ये लोकसभा उमेदवारीवरून मोठी चुरस बघायला मिळते। काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसनं भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भाजपमधून हिंगोलीची उमेदवारी न मिळाल्यानं वानखेडेंनी आता काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट पक्षानं कापल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत। उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडण्यासाठी उस्मानाबादवरून शेकडो कार्यकर्ते मुंबईला निघाले होते, परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवल्या आणि कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं। शिवसेनेतून राहुल शेवाळेंना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुल शेवाळेंच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली। जनता प्रचंड मतांनी त्यांना निवडून आणेल असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला। भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसनं सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावलंय। विश्वनाथ पाटील यांनी सुरेश पाटलांवर गद्दार असल्याची टीकाही केली आहे। पार्थकडून आपल्या मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू आहे। या दौऱ्यादरम्यान ते इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर काही काळ ठेकाही धरला। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी हरे राम हरे कृष्ण या गाण्यावर ठेका धरला, तर दुसरीकडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पहलवानांनी त्यांच्या ठेक्याचा व्हिडिओ व्हायरल केला। काँग्रेस पक्षातल्या 2 आमदारांनी पैशाचं राजकारण करून पक्षाला वेठीस धरण्याचं काम केलंय अशी टीका करण्यात आलेली आहे। विनायक बागडे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। मुद्दाम ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचा गंभीर आरोप विनायक बागडे यांनी केलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आमदार राहुल कुल यांनी ग्रामदैवत शंभू महादेवाचं दर्शन घेतलं। यानंतर त्यांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावर खासदार ए.टी. पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। तिकीट का कापलं याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घातपात रोखण्याकरता शोध पथक कार्यरत आहेत। वाशिम इथल्या बॉम्ब शोधक पथकानं उंबरडा या बाजारातील गजानन महाराज मंदिर आणि परिसराची तपासणी केली। निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाभर बॉम्ब शोधनाशक पथक तपासणी मोहीम राबवत आहे। भायखळा इथल्या भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागली। या आगीमध्ये 2 गाळे भस्मसात झालेत। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।
जव्हार त्र्यंबकेश्वर या मार्गावर काल खासगी बस दरीत कोसळली। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 45हून अधिक जण जखमी झालेत। पालघर जिल्ह्यातील मोरचुंडी गावाजवळची ही घटना आहे। जळगावमधील बांभोरी या गिरणा नदी पुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात झालाय। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा काही काळ लागल्या होत्या। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी मारेगाव या मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीसह दुचाकीस्वार जळून खाक झाले। पालघर इथल्या सत्यम बुक कंपनीलाही भीषण आग लागली होती। या आगीत सत्यम बुक कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। तर पालघरमधील डहाणू नाशिक रस्त्यावर संतोषी गावाजवळ गवताने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली। मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून पेटता ट्रक शेजारील खुल्या शेतात नेल्याने मोठी दुर्घटना टळली। अमरावतीमधील दर्यापूरच्या श्री बालाजी जिनिंगला भीषण आग लागली होती। या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय। आगीमध्ये मशिनरी तसंच साहित्यही जळून खाक झालंय। हिंगोलीतील असलेल्या वसमत तालुक्यातील बोरी सावंत या गावात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीत गावातील 8 ते 9 घरं जळून खाक झाली आहेत। आगीत 9 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते। भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावामध्ये वाळूच्या ढिगाऱ्याखाली दाबलं गेल्याने गुदमरून 2 युवकांचा मृत्यू झालाय। केळणा नदी पात्रात वाळू उपसा करताना वाळू खोदताना ढिगारा अंगावर पडला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला। रंगपंचमी आणि मार्च अखेरमुळे लासलगाव बाजार समिती 10 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे व्यापारी लिलावात सहभागी होणार नाहीत। आधीच कांद्याचे भाव पडलेले असताना त्यात आता तब्बल 10 दिवस लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वाशिममध्ये 32 ग्रामपंचायती आणि 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीकरता मतदान पार पडलं। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या तालुक्यातील पाटण गावात घरकुल आणि शौचालय योजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाला लेखी उत्तर देऊन सुद्धा किंवा तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याने पाटण गावातील ग्रामस्थांनी शिंदखेडा पंचायत समिती बाहेर बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला। नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिकेविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। मुंबईमधून पिंपरी चिंचवड शहरात ब्राऊन शुगर विकण्यासाठी आलेल्या महिलेला अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केलंय। संबंधित महिलेकडून तब्बल 36 लाख रुपयांचं 300 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आलंय। कलार आणि पेरिसामी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। दादरमध्ये विलास चौधरी यांच्या बांधकामाच्या साईटवरून बाजूच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असणाऱ्या गाडीवर लोखंडी रॉड पडून गाडीचं मोठं नुकसान झालं। सुदैवाने या ठिकाणी कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली। उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असताना मुख्य जलवाहिनीच फुटली आणि त्यामुळे पाणीच पाणी झालं होतं। दरम्यान भर रस्त्यामध्ये पाण्याची कारंजी उडत असल्याचं दिसून आलं। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये भारतनगर परिसरात ही पाईपलाईन फुटली। भिवंडीमध्ये उंदरानं पोखरलेलं एक गुलमोहराचं झाड कोसळलं। 4 जण त्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे। फिरदोस मशिदीच्या गेटजवळ असणारं हे गुलमोहराचं झाड कोसळलं। यावेळी तिथे काही दुचाकीही पार्क होत्या। त्या दुचाकींचंही काही प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या वतीने हे झाड बाजूला काढण्यात आलं आणि वाहतूक कोंडीमधून भिवंडीकरांची सुटका करण्यात आली। भिवंडीमध्ये IITIच्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलमधील ब्लू वेल गेमच्या नादात विष पिऊन आत्महत्या केली आहे। आकाश काटेकर असं या तरुणाचं नाव आहे। या मुलाला ब्लू वेल गेम खेळण्याचा छंद होता। याच प्रकारातून त्यानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मालमत्ता, पाणी कर आणि इतर देखभालीपोटी प्रत्येक रहिवाशांकडून स्वीकारले जाणारे वार्षिक शुल्क म्हाडाने पालिकेकडे भरणं आवश्यक असतं। परंतु हे शुल्क म्हाडाने विलंबाने भरल्यामुळे
आता पालिकेने सहकारी गृहनिर्माण संस्थांवर दंडात्मक कारवाई केली आहे. काहींना लाखांपर्यंत दंड भरण्यास सांगितल्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी अस्वस्थ झालेले आहेत. होळीबरोबरच पुण्यातील थंडी पळाल्यानं शहरातील वातावरण तापलंय. गेल्या 2 दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यानं पुणेकर उन्हाचे चटके आणि उकाड्यानं हैराण झाले. कोकणातील हापूस आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत सापडलाय. कोकणातील हापूस आंबा हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा हापूस आंब्याचे केवळ 30 ते 35% उत्पादन झालंय. एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करण्यावरून केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मुंबई हल्ल्यानंतर एअर स्ट्राईकची गरज होती असं त्या म्हणाल्या. त्यावेळी विश्वास ठेवता येतील अशी अनेक कारणं त्यांच्याकडे होती. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायानाड इथून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हाच धागा पकडत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. भाग राहुल भाग, सिंहासन खाली कर असा शब्दात स्मृती इराणींनी टीका केली. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार कॅम्पेनवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 10,000 कोटी रुपये थकीत असून राज्य सरकार त्याची जबाबदारी टाळत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला. हरियाणाची प्रसिद्ध गायिका सपना चौधरीनं काँग्रेस पक्षातल्या आपल्या प्रवेशाविषयीच्या वृत्ताचं खंडन केलंय. तसंच लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचं तिनं म्हटलंय. सपना चौधरीनं या चर्चा निराधार असल्याचंही सांगितलं. बिहारमधील बेगुसराई या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षानं विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. डाव्या आघाडीचे ते संयुक्त उमेदवार असतील. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणं अपेक्षित आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा याकरता प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. टाइम्स नावने या प्रकरणी वृत्त दिलंय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची ठाणी उद्ध्वस्त करण्याचा व्हिडिओ समोर आलाय. बांदीपोरा इथं शुक्रवारी 2 दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांनी ज्या घरात आसरा घेतला होता ते घरच सुरक्षा दलांनी उडवून दिलं. आफ्रिका खंडातल्या मोझांबिक या देशात भीषण चक्रीवादळ आलं. त्यामुळे 417 जणांचा मृत्यू झालाय. हा देश अतिशय गरीब असल्यामुळे बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे येत आहेत. अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीही पुरेशी साधनं नाहीयेत. इस्रायली सैन्याच्या गोळीबारामध्ये पॅलेस्टियन नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर इथं वातावरण तापलं. यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्रायलच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करायला सुरुवात केली आणि आपला रोष व्यक्त केला. कामगार आणि औद्योगिक न्यायालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली प्रकरणं चर्चा करून मागे घेण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. या निर्णयानं महामंडळासह कर्मचाऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. कामगारांमधूनही या निर्णयाचं स्वागत होत आहे. लष्कर, जवान तसंच परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगानं यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1,08,000हून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली आहे. जेटच्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट. कंपनीची आर्थिक स्थिती बिघडलेली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीयेत. त्यामुळे घर कसं चालवायचं या विवंचनेत जेटचे कर्मचारी पडले. जेटच्या कर्मचाऱ्यांचं वेतन झालेले नसल्यानं वैमानिक, तंत्रज्ञ आणि केबिन क्रू यांच्यासहित सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली या दुसऱ्या IPL सामन्यामध्ये दिल्लीनं मुंबई इंडियन्सवर विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सवर दिल्लीनं 37 धावांनी मात केली आहे. या होत्या सगळ्या दिवसभरातल्या वेगवान घडामोडी. सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.